युग वॉरियर्स संघाकडून सलामीची जोडी. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण आणि हा निर्णय काय वेगवान क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अगदी चोरटी धाव डेंजर झोन वरती नक्कीच स्ट्राईकला स्वतः कर्णधार कौशिक जोशी अपेक्षांची पूर्तता करणार. आता मात्र सांघिक खेळ कर्णधार दाखवावं लागेल. हल्ली झालेल्या देवगड टुर्नामेंट मध्ये ज्याने अगदी वर्चस्व गाजवलंय असा खेळाडू आणि प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाईल तोच कौशिक जोशी. या स्पर्धेसाठी युग वॉरियर्स संघाकडून नेतृत्व भूषवताना तेवढाच ताकदीचा गोलंदाज मिस्टर तेजस सादिये. तळाशील तोंडवळी तळाशील मालवणचा हा अष्टबैलू खेळाडू आज VRCC संघामध्ये आपण पाहतोय. पराभूत दोन्ही संघ आता मात्र अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट फटका फसलाय खरा. धावून काढलेली एक चोरटी धाव. धाव संख्येमध्ये बदल होतोय. एक धाव ऍड केली जाईल. 3 चेंडू 1 धाव. प्रयत्नांची पराग 2 धावसंख्या झाली 2. तेजस सादिये पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर दिसेल आपल्याला. फुल टॉस चेंडूला नो लुक फटका. देखना फटका. चौथ्या चेंडूवरती आलेला हा मेगा हिट म्हणावी लागेल. नक्कीच एक समाधान आनंद देणारा कुठेतरी गोलंदाज वर्चस्व ठरत होता आणि या वर्चस्वाला धक्का देणारा हा फटका. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक देखना फटका आपण पाहतोय. लतेश साळगावकर खूप समाधानकारक फटका आपल्याला पाहायला मिळतोय लतेश कडून. हो फटका फसलाय कारण वेगावरती काम केलं गेलंय. सुंदर झेल हा कमबॅक आहे. तेजस सादिये फसवलं जाते लतेश याला. अधिक षटकार खाल्यानंतरच हे कमबॅक कौतुकास पात्र. षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती मात्र 9 ना. लतेश झाला 9 झाले का. धावसंख्या झाली ती मात्र 8 अशी. नक्कीच मान्यवरांना विनंती असेल गाभित समाजामधील एक आदरणीय व्यक्तिमत्व नक्कीच पोसम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप मोठं दायित्व आहे टेनिस क्रिकेटसाठी. अख्खी कारकीर्द आपली वाहिलेली असे दिग्गज खेळाडू गाभित समाजचे आधारस्तंभ प्रेरणास्थान मान्यवर कक्षामध्ये नक्कीच आपलं स्वागत असेल. सन्माननीय दत्तादादा पोसम यांचं आगमन होते स्वागत कक्षामधून. मनभरून कौतुक असेल सर. एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ज्यांनी आपली टेनिस क्रिकेटसाठी आपली कारकीर्द वाहिली आहे असं गोड व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये दाखल होत आहेत. स्वागत केलं जाईल दत्ता सर. तोपर्यंत षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली आहे 8. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये मयूर उगवेकर. थांबायचं 2 मिनिटं. एसटीच्या मागे थोडंसं वातावरण बदलतंय. मान्यवरांची मांदी आळी आपल्याला पाहायला मिळेल. षटकाची समाप्ती गोलंदाजी एंड वरती नसती. नक्कीच विदर्भ पराडकर VRCC संघाकडून. न्यू फलंदाज मयूर उगवेकर सर नॉन स्ट्राईकला दिसतील तर स्ट्राईकला नक्कीच कर्णधार स्वतः. स्ट्राईकला दिसेल स्वतः कर्णधार. विदर्भ पराडकर गोलंदाजी एंड वरती. षटंबोल करण्याचा प्रयत्न. तेज आउटफील्ड फटका आलाय खरा. खूपच फाईन चेंडू ट्रॅव्हल होतोय. लाईनमॅनने लक्ष द्यायचं आहे. खेळाडू चेंडू आणतायत. विनंती असेल गावित समाज प्रीमियर लीग. चेंडू द्यायचा आहे.
तेजस शादेचं पहिलं षटक चेंडू द्यायचं आहे. 8 धावसंख्यावरती हा आलेला दुसऱ्या षटकामधील पहिला चौकार. धावसंख्या झाली ती 12 अशी. विदर्भावरती केलेलं आक्रमण, चेंडू नक्कीच सुरेख होता पण त्यावरती बॅटची कट, खूपच चेंडू फाईन गेला. धावसंख्या झाली ती 12. विदर्भ पराडकर पुन्हा एकदा सुंदर चेंडू. पंच नक्कीच दाद देत आहेत. स्वेअर चेंडू आपल्याला वाईड चेंडूने एक धाव ऍड होईल. धावसंख्या झाली ती मात्र 13 अशी. पुन्हा एकदा विदर्भ. सुंदर सुंदर चेंडू. वन बाउन्सचा इशारा आलाय पंचांकडून विदर्भसाठी. तेजस सादियाने पहिलं षटक हाता आल्यानंतर दुसरं षटक विदर्भ पराडकर आपल्याला पाहायला मिळतोय. ओ हो, देखना फटका. नो मॅच लँड रेझन मध्ये एक धाव तर नक्कीच कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा कॉल थांबवलं गेलाय कारण गरजेचं आहे इकडे भागीदारी करायची आहे. कारण आत्ताच कुठेतरी सलामीच्या जोडीला धक्का बसलाय आणि पहिला गडी नक्कीच बाद होताना माघारी आलाय. त्यामुळे जबाबदारी ही आहे. मयूर उगवेकर सर सांगतायत नक्कीच घाई नसेल, गडबड नसेल कारण इकडून परतीचे प्रवास सुरू झाले आहेत. जो संघ पराभूत होईल तो थेट स्पर्धेमधून बाहेर असेल. त्यामुळे इकडे मात्र लक्ष देऊन काम करावं लागेल. सुंदर चेंडू. सुंदर वेगावरती काम केले जाते, अचूक टप्प्यावरती काम केले जाते. विदर्भ पराडकर एक वेगवान चेंडूने समाप्ती होते या चेंडूची. निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती मात्र 14 अशी. पुन्हा एकदा विदर्भ गोलंदाजी एंड वरती. देखना फटका. सुंदर फ्लिक केला गेलाय. मिडविकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूवरती लक्ष द्यायचं. तोपर्यंत मेगा हिट म्हणावी लागेल. येस, मयूर सर ऑन झाले आहेत. जबाबदारीची ही जागा धावांनी उठवले ते तब्बल 20 वरती. खूप मोठा प्रदीर्घ अनुभव आणि या अनुभवालाच नक्कीच आपल्या फटक्यामध्ये बदलताना दिसत आहेत. धावसंख्या झाली ती मात्र 20 अशी. सुंदर गोलंदाजीला कुठेतरी आळा घातला गेलाय आणि फटका उडवलाय. विदर्भावरती आक्रमण केलं गेलंय ते मयूर सरांकडून. एक मोठं नाव आणि त्या नावाला धक्का देताना येस विदर्भ वराडकर. यस्त्या तोड यस्त्या उद्ध्वस्त गोलंदाजी. VRCC संघाचं अष्टपैलू खेळाडू. नक्कीच या खेळाडूकडून खूप मोठ्या अपेक्षा असतील आणि अपेक्षांची पूर्तता केली जाते विदर्भकडून. VRCC आनंदवाडी संघाचं पुढील टेनिस क्रिकेटचं भवितव्य या नवीन खेळाडूंच्या खांद्यावरती पाहून अगदी पाहिल्यानंतर एक समाधान देणारा खेळ आपण विदर्भकडून नक्कीच पाहतोय. सुंदर गोलंदाजी. षटकार खाल्यानंतरचं हे कमबॅक गरजेचं होतं ते मात्र VRCC संघाला. मयूर उगवेकर सर माघारी परतल्यानंतर न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. चैतन्य परब दाखल झालाय मैदानामध्ये. मालवण कोळम संघाचा खेळाडू आज मात्र युग वॉरियर्स संघामध्ये दाखल झाले. गोलंदाजी एंड वरती नक्कीच बदल होईल. नंदू सबका बंधू ज्याने नक्कीच अगदी पहिल्या सामन्यामध्ये भरीव अशी कामगिरी केली होती. नक्की VRCC संघाला विजयाच्या अपेक्षा आकांक्षा उंचावणारा हा गोलंदाज. खरोखरच मोठी बोली लागलेला खेळाडू. अष्टपैलू खेळ नक्कीच दाखवणार आणि नक्कीच त्याने छाप सोडली आहे पहिल्या सामन्यादरम्यान. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 20 अशी. तिसरं षटक प्रगतीपथावरती. स्पर्धेचा हा पहिला दिवस. नक्कीच गाबी समाज प्रीमियर लीग 2025 चा हा आपण थरार पाहतोय. नक्कीच धनंजय सर यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक रत्न एक गावी समाजचं रत्न आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येकाची निवड का झाली कारण खेळही तेवढ्या ताकदीचा आहे. दोन्ही एंड वरून आता मात्र प्रतिष्ठेची आणि खास करून अस्तित्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळेल. कारण इकडून जो संघ पराभूत होईल तो थेट स्पर्धे बाहेर दिसेल आपल्याला.
त्यामुळे ही लढत डू ऑर डाय करो या मरोस्थितीमध्ये असेल. परतीच्या प्रवासांना सुरुवात झाली आहे, मात्र परतीचे दोर गडावरील कापले गेले आहे तेवढंच नक्की असेल. इकडून लढावं लागेल आणि लढून इतिहास घडवावा लागेल. फलंदाज बॅट संदर्भात सूचना देतोय. मैदानामधून पळून जाण्यापेक्षा लढावं लागेल, लढून खेळ दाखवावा लागेल, इतिहास घडवावा लागेल. कारण प्रयत्नांतीत परमेश्वर, परमेश्वर नक्कीच प्रयत्न करणाऱ्याच्या मागे नेहमी उभा असतो आणि हे पाहिलंय आपण. मागच्या सामन्यामध्ये नक्कीच दत्ता लोणेची ही खेळी आपण पाहिली. 100% प्रयत्न, 100% योगदान, न्याय दिलाय आपल्या खेळीसाठी आणि झालेल्या निवडीबद्दल. आणि उगाच नाव होत नाही अशा प्रकारची खेळी कुठेतरी आपलं नाव रोशन केलं जातं. सामन्याकडे जाऊया पुन्हा एकदा. नंदूदादा, सुंदर फटका, थांबवलं गेलं, वेगवान क्षेत्ररक्षण आणि आता मात्र पंचांगडे अपील. गेल्या पावली माघारी येतोय, चुकीचा कॉल म्हणावा लागेल. आत्महत्या पाहायला मिळते ते मात्र चैतन्यकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण राजन मुंडकर, वेगवान क्षेत्ररक्षण झाल्यानंतर थेट यष्ट्यांचा वेध घेणारे तो चेंडू आणि नक्कीच कौतुक करेन ते मात्र गोलंदाज नंदू दादा. खूप सुंदर गोलंदाजी, फलंदाजीला कुठेतरी रोख लावणारी ही गोलंदाजी, VRC संघाला अपेक्षित गोलंदाजी. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानामध्ये गणेश कुबल, मिस्टर पप्पू पिरावाडी, आचरा पिरावाडीचा हा अष्टपैलू खेळाडू आज मात्र युग वॉरियर्स मध्ये दिसतोय आपल्याला. झालेली निवड, अपेक्षांची पूर्तता करावी लागेल या खेळाडूकडून. अगदी मागच्या सामन्यामध्ये एक सुंदर फटका आपण पाहिला, बिडॉन क्षेत्रामध्ये लोड होऊन उडवलेला चेंडू अगदी लीलया पार झाला होता, षटकार आला होता आणि त्याच खेळीची अपेक्षा असेल ती मात्र गणेशकडून. गणेशाने स्वतः कर्णधार, फटका येत नाही व्यवस्थित चेंडूवरती, कारण गोलंदाज टिचून गोलंदाजी, वेगावरती टप्प्यावरती काम केलं जातंय ते मात्र नंदू कांदळगावकर. यानंतर होणारा सामना 5वा सामना असेल चालू मॅच मधील विजयी संघ NP ब्लास्टर म्हणजेच पराडकर आणि पाहुणे. आणि त्यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सेमीफायनलचा, पहिला सेमीफायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. फुल लेन डिलिव्हरी, ब्लॉक करणारा चेंडू, उत्तर नसलेला निशब्द करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र नंदू कांदळगावकर. VRC संघाकडून सर्वात जास्त बोली लागलेला खेळाडू आणि त्याचं नक्कीच सोनं करतोय या संधीचं. झालेली निवड, लागलेली बोली आणि त्या बोलीला न्याय देणारा हा खेळ आपल्याला नंदूकडून पाहायला मिळतोय. अचूक टप्पा, वेगावरती सुंदर नियंत्रण, म्हणजेच नंदू दादा आत्ताच्या घडीला पाहिलं तर ओ हो किती कौतुक करणार. फलंदाज बीट होताना दिसतोय मिस्टर गणेश कुबल. पिरावाडीचा सुपुत्र आज मात्र दिबा पाटील स्टेडियम कामोठेवरती नक्कीच कौशल्य दाखवतोय, कौशल्य पणाला लावलं जातंय. कारण समोर येईल तेवढाच ताकदीचा गोलंदाज सध्याच्या घडीला लक्ष वेधून घेतलंय या खेळाडूने. शपवून उडवण्याचा प्रयत्न, सलग चाललेला निर्धाव चेंडू, तिसरा निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. काय गोलंदाजी, प्रेरणादायी खेळ, सुंदर खेळ. आपल्या खेळामधून कौशल्य आणि नेतृत्व दाखवताना नंदूदादा. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. फुल टॉस, फुल टॉल वसूल करण्याचा चेंडू. आता मात्र नो चेंडू पंच नक्कीच दाद देत आहेत. नो चेंडू, गडी बाद म्हणजे नोची एक धाव मिळेल. फ्री हिट नक्कीच येईल. नो चेंडूची एक धाव नक्कीच मिळेल. गणेश कुबल नक्कीच निराश अवस्थेत माघारी येतोय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज युग वॉरियर्स संघाकडून. विराज बाबल दाखल झालाय मैदानामध्ये. नक्कीच निराश कामगिरी. गणेश कुबल, अपेक्षांचं थोडंसं ओझं होतं, संघही पडझडीमध्ये होता आणि या दबावाखाली थोडासा नक्कीच दबला गेला खेळाडू. धावसंख्या झाली 22. विराज बाबल
मैदानावरती दाखल झालाय, तोपर्यंत कौतुक करावं लागेल. नंदकुमार कोळंबकर, नंदू दादा, काय गोलंदाजी आपण पाहतोय. चूक झाली पण या चुकीमध्येही कुठेतरी गोड क्षण अनुभवायला मिळाला, तो म्हणजे फलंदाज मात्र बाद होतोय रनआउट स्वरूपात. सुंदर सुंदर काय नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतंय. वेग, अचूक टप्पा, नियंत्रित मारा म्हणजेच नंदू दादा. अचूक टप्प्यावरती काम केलंय. धावसंख्या स्थिर आहे 3 षटकानंतर 22 अशी, म्हणजे 18 चेंडूंचा खेळ झालाय. फक्त 22 धावा. फक्त का म्हटलं जातंय तर याच मैदानावरती धावांचा पाऊस पडला जातो, तर इथे मात्र 18 चेंडू आणि फक्त 22 धावा. त्या मानाने गोलंदाजाचं कौतुक तर होणारच. गोलंदाजी एंडवरती नक्कीच पुन्हा एकदा बदल दिसेल आपल्याला. ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तेजस सादिये दाखल झालाय. मॅन फ्रॉम तळाशील तोंडवळी गावचा हा सुपुत्र. वैविध्यपूर्ण गोलंदाजी, अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच गाभित समाजामध्ये नक्कीच या खेळाडूकडे लक्ष असेल, नोंद असेल. अनेक विक्रम याही खेळाडूच्या नावावरती. हल्ली झालेली ओपन जितू पॅकर्स श्रद्धांजली चषक विनिंग संघामध्ये, चॅम्पियन संघामध्ये जो खेळाडू होता, कौशल्य दाखवलं, तोच तेजस सादिये या स्पर्धेमध्ये VRCC संघाकडून आपली खिंड लढवताना दिसतोय. दुसरं षटक वैयक्तिक कोट्यातील संघाकडून, चौथं तेजस. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, सुंदर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न फोल ठरतोय आणि तेज आउटफील्ड. 4 धावा नक्कीच वसूल होत आहेत. धावसंख्या झाली ती मात्र 26 अशी. कौशिकच्या बॅटमधून धावा निघणं गरजेचं आहे. कशा येत आहेत यापेक्षा धावा निघत आहेत आणि या गरजेच्या धावा असतील, कारण एक फायटिंग टोटल उभा करावं लागेल. कारण समोरील संघ म्हटल्यानंतर नक्कीच एक डीप फलंदाजी. VRCC आनंदवाडी, दोन्ही संघांनी विजय म्हणजे काय हे पाहिलं नाही, त्यामुळे अपेक्षित विजय कोणता संघ घेऊन येणार हे पाहणंही तेवढंच औत्सुक्याचं असेल. पराभवाचं पाणी पिलेले, जखमी झालेले 2 संघ एकमेकांविरोधात. रणशिंग फुंकलाय. तेजस मात्र समोरील कर्णधार मारायचं तर टॉपच्याला मारायचं आणि तेच काम केलं गेलंय. कौशिक जोशी बॅक टू पॅव्हलियन. निराश कामगिरीनंतर अजून बसलेला एक हादरा, तो मात्र युग वॉरियर्स संघाला. युग वॉरियर्स ची उद्ध्वस्त खेळी केली जाते. नक्कीच पिची आट केली आहे. फलंदाज बघा सूचना देतोय. तोपर्यंत धावसंख्या नक्कीच 26 धावांवरती रोखली गेली आहे. तेजस सादिये, अष्टपैलू खेळ आपण तेजस कडून पाहतोय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज स्वतः कर्णधाराची जागा घेतोय. चंद्रकांत कुबल, मिस्टर बारक्या कुबल दाखल झालाय. चंद्रकांत कुबल टमकम दाखवावा लागेल, कारण स्वतः कर्णधार माघारी परतलाय. नक्कीच पिची आड असेल ती युग वॉरियर्स संघाची. इकडनं मात्र फिनिक्स भरारी घ्यावी लागेल, क्षमता आहे. अजून वेळ गेली नाहीत. राहिलेले चेंडू असतील ते मात्र या षटकामधील 4 आणि येणारं षटक असेल ते 6, म्हणजे टोटल 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इकडनं जरी धावा निघाल्या तरी 30 धावा ऍड झाल्या तरी 30-30 60 साधारण 55-60चं टार्गेट होऊ शकतं. ठरवलं तर सर्व शक्य आहे. फक्त मनातील आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही आहे. आत्मविश्वासाने खेळ करावा लागेल. आलेलं झालेलं आक्रमण परतवून लावावं लागेल ते मात्र फलंदाजाला. बारक्या पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू खाली. स्वतः गोलंदाज चूक करतोय. जेल सुटतोय. एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाली आहे 27. सुंदर खेळ आपण पाहतोय. पराभूत 2 संघ एकमेकांसमोर रणशिंग फुंकलं गेलंय आणि यामध्ये विजयाचं पाणी कोण पिणार, कोण विजया पताका फडकवणार हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं असेल. तोपर्यंत फुल टॉसला उडवण्याचा प्रयत्न. मनसुबे उद्ध्वस्त करणारा हा फटका झेलाचं रूपांतर होऊ शकला नाही. गडी बाद नाही आहे, स्थिर झालाय. 1 धाव नक्की 2 धाव ऍड केल्या जातील. झेल सुटतोय. एकच धाव. ओके, धावसंख्या झाली ती मात्र 28 अशी.
विदर्भ पराडकर नक्कीच अपेक्षित झेल होता. तेजस सादिये बॅटची कट सुंदर क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एक चोरून काढलेली एक धाव. या इकडनं येणाऱ्या नक्कीच बोनस धावा असतील अपेक्षित आहेत मोठे फटके. तेजस सादिये VRCC आनंदवाडी संघ नक्कीच फिनिक्स भरारी घेण्याचा प्रयत्न. पहिला विजय खूपच अगदी जवळून गेला आणि त्याची भरपाई करावी लागेल. पुन्हा एकदा सुंदर वेगवान षटकाची समाप्ती राहिलेले 6 चेंडू तोपर्यंत धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 28 अशी. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय VRCC संघाकडून. अगदी रणनीती आखली गेली. नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय अगदी योग्य ठरवताना आतापर्यंत 4 गोलंदाजांनी 4 षटकं फेकली गेली. 3 गोलंदाजांनी 4 षटकं फेकली गेली. त्यामुळे येणारा 6 चेंडू नक्कीच त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकताना दिसेल. सुंदर चेंडू शेवटचं षटक आणि यामधील पहिला चेंडू. पवन पराडकर दाखल झालाय. पडेलकर माफ करा. गोलंदाजी एंडवरती जबाबदारीचे हे 6 चेंडू डेथ ओव्हर स्पेशल. पवन दाखल झालाय. सुंदर चेंडूवरती तेवढाच आक्रमक आहे. आजच्या इनिंग मधील आत्ताच्या सामन्यामधील एक देखणा फटका. मिड ऑन रिजन मध्ये थेट सीमा पार एक समाधान आनंद प्रेरित करणारा फटका. धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल. आता मात्र बारक्याच्या बॅट मधून हा आलेला एक मोठा फटका. धावसंख्या नेऊन ठेवली ती तब्बल 34 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र वेग पकडलाय. थोडासा लेट झालाय खरा. पवन वरती केलेलं यशस्वी आक्रमण म्हणावं लागेल. वेग वाढवला गेलाय. वाढवावा लागेल. राहिलेले काही चेंडू म्हणण्यापेक्षा राहिलेले 4 चेंडू शिल्लक. पवन वरती आक्रमण केलं जाईल का पुन्हा एकदा. येस बारक्या पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. मनसुबा उद्ध्वस्त केला गेलाय तो मात्र पवन याकडून. निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता होते. राहिलेले 3 चेंडू इनिंग ब्रेक मध्ये. यानंतर होणारा सामना चालू सामन्यातील विजयी वर्सेस P&P ब्लास्टर. धावसंख्या झाली ती मात्र 34 स्थिर झालेली धावसंख्या. पण या सामन्यामध्ये नक्कीच मजा येईल कारण छोट्या धावसंख्येचा पाठलाग हा नेहमीच कठीण झालाय. देखणा फटका. येस पुन्हा एकदा तोच पराक्रम तोच फटका तेच समाधान तेच आनंद. म्हटल्यानंतर बारक्या काय फलंदाजी पाहतोय चंद्रकांत. नावाला साजेशी कामगिरी. फटक्यावर फटके. धावसंख्या नेऊन ठेवले ती तब्बल 40 वरती. अजूनही येणारे चेंडू 2. एक सोडून एक चेंडूवरती षटकार येतोय. अपेक्षित 2 चेंडूंवरती. बघूया किती धावा येतील. पवन वरती आक्रमण केलं जातंय. सुंदर फटका. येस क्लिअर आउट ऑफ द पार्क म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खूप सुंदर फलंदाजी. कुठे नेऊन ठेवला होता बारक्या माझा असाच नक्कीच प्रश्न असेल युग वॉरियर्स संघाकडून. लेट आलाय पण नक्कीच थेट. कानामागून आलाय पण नक्कीच कानठेळ्या बसवणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 46 वरती. एक समाधानकारक धावसंख्या. गोलंदाजांना नक्कीच कुठेतरी काम करायला टाइम दिलाय. काम करायला संधी दिली आहे. 46 धावा
शेवटचा चेंडू, बारक्या ऑन फायर, धागा खोल दिया इस गोल फलंदाज ने. बारक्या, येस बारक्या मारतोय, नावात बारक्या पण दहशत बघा. शेवटचा चेंडू पवन, पुन्हा एकदा कार्पेट फटका. मिडॉन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण होते. तेजस चेंडू वरती येतोय, थ्रो ही आलाय, सुंदर थ्रो आणि अर्थातच दुसऱ्या धावेचा कॉल. आत्महत्या, गडी बाद, एक धाव नक्कीच ऍड केली जाईल. षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती धावसंख्या झाले 47 आणि विजयासाठी VRCC आनंदवाडी संघाला 48 धावांची गरज. सुंदर क्षेत्ररक्षण आपण तेजस कडून पाहिलं. सुंदर थ्रो आला आणि यावरती शेवटच्या चेंडूवरती एक धाव आणि एक गडी बाद झाला. 47 धावांची खेळी. विजयासाठी 48 धावांची गरज. 30 चेंडू 48 धावा. सुंदर खेळ आपण पाहतोय. अस्तित्वाची लढाई, डू ऑर डाय मॅच, करो या मरो. कारण दोन्ही संघांनी विजय म्हणजे काय पाहिलं नाही आहे आणि पराभवाचं पिलेलं पाणी. आता मात्र कुठेतरी विजयामध्ये बदल करावा लागेल. या सामन्यातील विजयी संघ वर्सेस PNP ब्लास्टर पराडकर आणि पाहुणे दिसेल. माफ करा, 48 धावा झाल्या आहेत आणि विजयासाठी 49 धावांची गरज. नोट घ्यायची आहे. 48 धावा झाल्यात आणि 49 धावांची गरज. 30 चेंडू. चेंडू आणि 49 धावांची गरज. पहिला विजय, अपेक्षित विजय, स्पर्धेमधील आव्हान जिवंत ठेवणारा विजय. बघूया कोणता संघ, कारण अपेक्षित असेल तो VRCC आनंदवाडी आणि युग वॉरियर्स या दोन संघादरम्यान. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये या. विनंती, वरती यायचं आहे. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये स्थिर व्हायचे आहेत. दोन्ही खेळाडूंचा 12वा खेळाडू कंपल्सरी वरती या. पंचांची जोडी नक्कीच मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. प्रशांत बाबल, चलो फलंदाजी जोडी पाठवायची आहे VRCC आनंदवाडी संघाकडून. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. तोपर्यंत सलामीची जोडी VRCC आनंदवाडी संघाकडून, तर युग वॉरियर्स संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. रुपेश, यानंतरचं सुंदर समालोचन, गोड आवाज, गावी समाजामधील एक गोड व्यक्तिमत्व रुपेश दादा मुंडकर यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. खूप मोठं सहकार्य. यामधील एक नाव नक्कीच रुपेश दादा, त्यानंतर धनंजय दादा पुन्हा एकदा आपल्याला दिसतीलच. तोपर्यंत ओव्हर टू रुपेश दादा. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कृपया आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा.
हॅलो 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 किती किती अजून थांब थांब किती वय किती वय उमेश रागे आणि सुंदर फटका उमेश बॅट मधून येतोय निश्चितच चेंडू सीमारेषेचा भेद करतो आणि चौका तेजस साधी बॉलर हो चैतन्य पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकून संघाचं खातं खोलतोय आपल्या खात्यात 4 धावा जमा करतोय चैतन्य परत गोलंदाजी एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय तर स्ट्राईक एंडच्या दिशेने उमेश शेरागी किती वाजता पुढील चेंडू चैतन्य परबचा सुरेख चेंडू 15 टाकले 20 टाकले ग्रुपवरती टाकले मी तुझाच नंबर दिला तुझाच गुगल पे करते सगळे तुझाच गुगल पे के हा हो तुझ्याकडे पंचांचा इशारा होतोय स्वर कर्जत टोकासारा असा चेंडू पंच प्रशांत बावल दोन्ही आज समांतर करून वाईटची खूण करतायत अवंतरच्या धावनी संघाच्या खात्यात भर पडते संघ पोहोचतोय किरणबाई किती 5 वरती बिनबाद 5 अशी धाव संख्या हा सुद्धा सुरेख फटका येतोय उमेशच्या बॅट मधून निश्चितच 1 बाउन्स चौकार सुरेख फलंदाजी पाहायला मिळते उमेश रागेची एक अनुभवी फलंदाज अष्टपैलू खेळाडू देवबाग संघाचा मात्र आपल्याला दिसतोय तो VRCC आनंदवाडी संघाकडून खेळताना नवाची धावसंख्या पहिलं षटक हे प्रगतीपथावर हा सुद्धा सुरेख चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू जातोय निर्धाव यष्टांमागे यष्टी रक्षक आपलं काम पूर्ण करतोय चेंडू सुपूर्त केला जातोय चैतन्यकडे चैतन्य पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तर त्याच्या समोर एक आक्रमक शैलीचा फलंदाज उमेश हेरागी सुरेख चेंडू उमेशच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाही षटकाची सांगता होते एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 अशी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते सांघिक धावसंख्या VRCC आनंदवाडी किती होत अजून 9 झाले ना 40 होय ना संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय गणेश कुबल तर त्याच्या समोर तेजस सादिये एक अष्टपैलू खेळाडू तेजस सादिये आपल्याला ऑन स्ट्राईक दिसतोय स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतो तर नॉन स्ट्राईक एंडला उमेश शेरागी सुरेख फलंदाजी करताना बिनबाद 9 अशी धावसंख्या गणेश कुबल गोलंदाजी एंडवर संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू असेल सुरेख फटका येतोय तेजसच्या बॅट मधून आउट ऑफ पार षटकार तेजस सादिये आक्रमक पवित्रा आक्रमक शैलीत फलंदाजी करताना दिसतोय पहिल्याच चेंडूवरती खणखणीत बॉल दे वासू बॉल दे कोण काय
सरांचं स्वागत कर. काय हा? ठीक आहे, तांडेलचं. तांडेल सरांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल की त्यांनी पॅव्हलियन मध्ये स्थानापन्न व्हायचं आहे आणि स्कोरिंगची आपली जागा निश्चित करायची आहे. तांडेल सरांचं सुद्धा खूप खूप स्वागत. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतो आपल्याला गणेश कुबल. सर या. सुरेख पद्धतीचा चेंडू, वेगवान चेंडू. चेंडू काही तेजसच्या बॅटच्या पट्ट्या देत नाही, परिणामी चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 15. बिनबाद 15 अशी धावसंख्या. होय, घेतलंय, घेतलंय. हा सुद्धा चेंडू, वेगवान पद्धतीचा चेंडू. पंच प्रशांत बाबल दोन्ही हात समांतर करून वाईड चेकून करतायत आणि या 4 धावा, एकूण या 5 धावा मिळत आहेत. 5 धावांनी संघाच्या खात्यात भर पडते, संघ पोहोचतोय 20 वरती. बिनबाद 20 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. हो, वाईड आणि 4. तेजस साधे स्ट्रायगनच्या दिशेने, तर गोलंदाजी एअरटूवर गणेश कुबल. हा सुद्धा सुरेख फटका येतोय तेजसच्या बॅट मधून, 1 बाउन्स जातोय चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 24 वरती. बिनबाद 24 अशी सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल ती VRCC आनंदवाडी संघाची. सलामीची जोडी अजूनही मैदानात. सांग गुरु. पुढील चेंडू असेल गणेश कुबलचा. सुरेख फटका येतोय तेजसच्या बॅट मधून, एकच धाव निघेली या फटक्यावरती. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय लतेस, एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 25 वरती. बिनबाद 25 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या VRCC आनंदवाडी संघाची. गोलंदाजी एंडवर पुन्हा एकदा गणेश कुबल सज्ज होतोय. समोर हा फलंदाज उमेश शेरागे, एक अनुभवी फलंदाज. सर बोला, डॉक्टर बोलतोय. पंचांचा इशारा येतोय, षटकाची सांगता होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 25 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. संघाच्या वतीनं तिसरं मर्यादित कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय चैतन्य परब. त्याच्या सुरेख फटका येतोय आणि इथे झेल उडतोय. झेलाचं रूपांतर चौकारात होतंय आणि या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 29 वरती. 17 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल ती सामना जिंकण्यासाठी VRCC आनंदवाडी संघाला. 17 चेंडू 20 धावा. विजयाचं समीकरण असेल ते 17 चेंडू आणि 20 धावा. 29 अशी बिनबाद धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती VRCC आनंदवाडी संघाची. तेजस साधे पुन्हा एकदा स्ट्रायगनच्या दिशेने पाहायला मिळतोय, तर गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय आपल्याला चैतन्य परब. सुरेख आखूड पद्धतीचा चेंडू. चेंडू काही बॅटच्या पट्ट्या देत नाही, परिणामी चेंडू जातोय निर्धाव. या स्टन मागे कौशिक आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्त केला जातोय चैतन्यकडे. चैतन्य पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर पाहायला मिळेल आपल्याला, तर स्ट्रायगनच्या दिशेने पाहायला मिळेल तो. हा फुलटॉच प्रकारचा चेंडू हुक करण्याचा होता प्रयत्न फसतोय. बॅटची कडा घेऊन हलक्या चेंडू तिथल्या तिथे राहतोय. चेंडू जातोय निर्धाव.
पुढील चेंडू असेल चैतन्याचा खेळण्यासाठी सज्ज असेल तेजस. तेजस तो चैतन्य फुलटॉस प्रकारचा चेंडू. हा चेंडू लेग साईडच्या दिशेने क्लिक केलाय. चेंडूवरती खेळाडू येतोय. चेंडू अडवला जातोय. दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न आणि दोन्ही धाव निश्चित पूर्ण केल्या जात आहेत. उमेश आणि तेजस यांच्या माध्यमातून 2 धाव निश्चित. संघ पुढे सरकला जातोय. संघ पोहोचतोय 31 वरती. बिनबाद 31 अशी सावध आणि दमदार सुरुवात. 49 धावांचा पाठलाग करताना 14 चेंडू 18 धावा. विजयाचं समीकरण असेल ते 14 चेंडू 18 धावा. हा सुरेख फटका येतोय. झेल उडतोय. झेल खाली लतेश येतोय आणि कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या उंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय तो. लतेश साळगावकर. संघाला बसतोय पहिला धक्का तेजसच्या रूपात. विदर्भ पराडकर नवोदित फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकासाठी येतोय म्हणजे 1 डाऊन साठी प्राचारण केलं जाते ते विदर्भला. तेरा चेंडू 18 धावा. विजयाचं समीकरण असेल 13 चेंडू आणि 18 धावा. चैतन्य परब पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. विदर्भ पराडकर आपल्याला पाहायला मिळतोय 3ऱ्या क्रमांकासाठी. एक गडी बाद 31. गोलंदाजी एंडवर चैतन्य परब तर स्ट्राईक यांच्या दिशेने विदर्भ पराडकर. रिव्हर्स स्विच आहे. मल्टीपल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातात. एक गडी बाद 31 अशी धावसंख्या. 12 चेंडू 18 धावा. विजयाचं समीकरण असेल 12 चेंडू आणि 18 धावा. बारा चेंडू मध्ये 18 धावांची गरज असेल ते VRCC आनंदवाडी संघाला. आता संघाचा संघनायक गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय कौशिक जोशी. तर सलामीवीर अजूनही उमेश शेरागे क्रीज वरती सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल 18 धावा. 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असेल विजयासाठी ती VRCC आनंदवाडी संघाला. याचं पण ऍड कर नाव त्याच्यात म्हणजे वासूचे चे भावेशचे आणि संदीप दुरत हजार. हो हो दीपक नंतर हिशोब मायाला तू अशा पर्सनला सांगितलं का हिशोब पुढील चेंडू 4थं षटक घेऊन येतोय तो कौशिक जोशी. समोर उमेश शेरागे. हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची गडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातात विसावतोय. चेंडू जातोय निर्धाव. सुरेख चेंडू. 11 बॉल 18 धावा. म्हणजे 11 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असेल ती VRCC आनंदवाडी संघाला. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतो कौशिक जोशी. समोर एक अष्टपैलू खेळाडू उमेश शेरागे. हा सुद्धा सुरेख फटका येतोय उमेशच्या बॅटमधून. एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न विदर्भ नकार देतोय. एका धावावर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. एका धावाने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 32 वरती. एक गडी बाद 32 अशी सांघिक धाव संख्या पाहायला मिळते ती VRCC आनंदवाडी संघाची. 10 चेंडू आणि 17 धावा. विजयाचं समीकरण थोडंसं बदलत चाललंय. 10 चेंडू 17 धावा. सुरेख फटका येतोय विदर्भच्या बॅटमधून. 2 क्षेत्ररक्षक धावतायत चेंडू खाली. चेंडू अडवण्याचा असेल निश्चित प्रयत्न परंतु चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकारासाठी. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 36 वरती. 36. लॉस ऑफ 1 विकेट VRCC आनंदवाडी. 9 चेंडू 13 धावा. पुढील चेंडू तुला मी पाठवतो सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न. पाठवतो स्क्रीनशॉट पाठवतो. एक धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावून संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 37 वरती. 8 चेंडू 12 धावा. विजयाचं समीकरण बदललं जात आहे. 8 चेंडू आणि 12 धावा.
उमेश शेरागे स्ट्राईक यांच्या दिशेने दिसतोय. हुक करण्याचा प्रयत्न होता, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण होतोय तो दोन्ही फलंदाजांकडून. एका धावने संघ पुढे सरकला जातोय, संघ पोहोचतोय 38 वरती. एका गड्याच्या मोबदल्यात 38 अशी धाव संख्या. 7 चेंडू 11 धावा. विजयाचं समीकरण बदलत चाललंय. 7 चेंडू आणि 11 धावा. विदर्भ आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडच्या दिशेने. याच्या मनगटात सुद्धा ताकद आहे षटकार चौकार मारण्याची निश्चितच. पुढे चेंडू असेल कौशिकचा. हा सुद्धा सुरेख फटका येतोय आणि चेंडू जातोय षटकारासाठी. कणकणीत येतोय षटकार. मी सांगितल्याप्रमाणे त्याच्या मनगटात ताकद आहे आणि तो निश्चितच षटकार चौकाराची आतषबाजी करू शकतो आणि षटकाची सांगता होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आपला 1 गडी गमावून 44 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली ती VRCC आनंदवाडी संघाने. 7 चेंडू आणि 5 धावा. विजयाचं समीकरण असेल ते 7 चेंडू आणि 5 धावा. संघाच्या वतीनं 5वं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येईल मयूर उगवेकर. पुढील चेंडू असेल 5व्या षटकातील पहिला चेंडू. सुरेख फटका येतोय. उमेशच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली अडवला जातोय. 2 धावा निश्चित पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांकडून. धाव संख्या पोहोचते 46 वरती. 5 चेंडू 3 धावा. विजयाचं समीकरण असेल ते VRCC आनंदवाडी संघासमोर 5 चेंडू आणि 3 धावा. सुरेख चेंडू निर्धाव जातोय. चेंडू निर्धाव म्हणून गणना केली जाते स्कोर मध्ये चेंडूची. 4 चेंडू 3 धावा. विजयाचं समीकरण काय बदलते ते पाहायचंय. 4 चेंडू आणि 3 धावा कोण विजयी होतोय ते पाहायचंय. सुरेख फटका येतोय आणि इथं मात्र विजयी होतोय तो VRCC आनंदवाडी संघ. होय होय लेग मॅन ऑफ द मॅच बघा काय. रुको जरा कैमरा मारेंगे हम देखते जरा. थांब थांब